गुड आफ्टरनून. आज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामधील मराठी विषयाचा कार्यात्मक व्याकरण या घटकातील लिंग हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. आता लिंग म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? लिंग म्हणजे खून किंवा चिन्ह. लिंग म्हणजे काय? खून किंवा चिन्ह. आता मुलं मुली आपण असं म्हणतो आहे की नाही, तर त्या व्यक्तीच्या नावावरून. आता मुलाचं नाव कधी माधुरी असतं का? नाही. मुलीचं नाव कधी राजा असतं का? नाही. तर त्या व्यक्तीच्या नावाच्या स्वरूपावरून ज्यावेळेस आपल्याला कळतं की तो स्त्री आहे का पुरुष आहे, म्हणजे त्याच्या नावावरून आपल्याला ज्यावेळेस कळतं की तो स्त्री जय बंद करायचं, नावावरून आपल्याला समजतं का नाही तो स्त्री आहे का पुरुष आहे किंवा दोघांपैकी कोणीही नाही, असं ज्यावेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? लिंग असं म्हणायचं. मग आता बघा, मराठीमध्ये लिंगाचे 3 प्रकार आहेत. मराठीमध्ये 3 प्रकार आहेत. मराठीमध्ये लिंगाचे 3 प्रकार. जरा लिहिताना हाफ पेन बऱ्याच ठिकाणी डबल चालतो, त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्यायचं. पहिला प्रकार आहे बघा पुल्लिंग. कोणता? पहिला प्रकार पुल्लिंग. बघा, पहिला प्रकार पुल्लिंग. दुसरा स्त्रीलिंग. आणि तिसरा काय? नपुंसकलिंग. लिंग. आता बघा हे काय आहेत? तर लिंगाचे 3 प्रकार आहेत. आता पुल्लिंग म्हणजे काय? तर त्याच्या नावावरूनच आपल्याला कळतं. बघा, नामाच्या रूपावरून जर पुरुष जातीचा बोध होत असेल, म्हणजे तो मुलगा आहे असं जर त्या शब्दाच्या नावाच्या जातीवरून आपल्याला कळत असेल तर तो काय असतो? पुल्लिंग असतो. बरोबर की नाही? म्हणजे आता बघा, हा फळा आहे. फळाला काय म्हणतो रे आपण? तो फळा म्हणतो का नाही आपण? तो फळा. ती फळा म्हणतो का? तो म्हणजे कोण आला मग? मुलगा म्हणजेच पुल्लिंग. तो फळा. परत बघा, तो दगड. दगडाला ती दगड म्हणतो का आपण? तो दगड असं म्हणतो. किंवा तो मुलगा. म्हणजे ह्यांच्या नावावरून तो हे त्या नामाच्या पुढे आपण वापरतो. यावरून आपल्याला काय कळतं की तो पुल्लिंगी आहे. बरोबर की नाही? म्हणजे ज्या ज्या नावावरून आपल्याला समजेल की तो पुल्लिंगी आहे तर तो काय झाला? पुल्लिंगी शब्द झाला. कसा झाला? पुल्लिंगी शब्द. दुसरा बघा स्त्रीलिंगी. त्याच पद्धतीनं ज्या नावाच्या स्वरूपावरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो, ज्या नावाच्या जातीवरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतो त्याला काय म्हणायचं? स्त्रीलिंग. मग आता बघा, ती मुलगी म्हणतो आपण. काय म्हणतो? ती मुलगी. ती साडी. बघा, ती साडी. ती गाडी म्हणतो का नाही आपण? ती घोडी. म्हणजे त्याच्या नावावरून घोडी म्हणल्यावर आपल्याला काय होतो? स्त्री जातीचा बोध होतो की नाही? मग त्यांना काय म्हणायचं? स्त्रीलिंग. ती नदी. ती शाळा म्हणतो की नाही? म्हणजे त्याच्यावरून आपल्याला कळतं की ते नाम आहे ते स्त्रीलिंगी आहे. आणि काही काही नामं अशी असतात की त्यांच्या दोघांच्या नामावरून आपल्याला कोणत्याच जातीचा बोध होत नाही. म्हणजे ती स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे हे आपल्याला
समजत नाही आणि त्यामुळे काय होतं तर वेगळ्याच जातीचा आपल्याला बोध होतो, वेगळीच जात आहे असं आपल्याला समजतं. तर त्याला म्हणायचं काय, नपुसकलिंग. जे पुल्लिंगही नाही आणि स्त्रीलिंगी नाही त्याला काय म्हणायचं, नपुसकलिंगी. मग आता बघा, घर, घराला काय म्हणतो रे आपण, ती घर म्हणतो का ते घर म्हणतो, तो घर म्हणतो का, तर आपण काय म्हणतो, ते घर. आता ते म्हणजे पुल्लिंगी आहे का, स्त्रीलिंगी आहे का, तर ते म्हणजे काय आहे, नपुसकलिंगी. म्हणजे ज्या नामाच्या स्वरूपावरून आपल्याला कळत नाही की ते पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी, त्याला काय म्हणायचं, नपुसकलिंगी. झाड, ती झाड म्हणतो का, तो झाड म्हणतो का, तर काय म्हणतो आपण, झाड. म्हणजेच ते काय झालं, नपुसकलिंगी झालं. फळ, ते फळ, आपण ती फळ म्हणत नाही, तो फळ म्हणत नाही, तर ते म्हणतो ते फळ. म्हणजे त्याला काय म्हणायचं, नपुसकलिंगी. आता बघा, मग तुम्हाला जर एखादं नाम दिलं, एखादा शब्द दिला, तर त्याचं तुम्ही लिंग कसं ओळखाल, सांगा. आता मी तुम्हाला एखादं नाम दिलेलं आहे, तर त्याच्यावरून आता समृद्धी हे नाव दिलं, तर तुम्ही कसं लिंग ओळखाल, ती समृद्धी. म्हणजे काय आलं मग, ते स्त्रीलिंगी आलं, बरोबर की नाही. म्हणजे त्याच्या नावावरून तुम्हाला कळलं की ते नाम कसं आहे, स्त्रीलिंगी आहे, आणि त्यावरून तुम्हाला कळलं की ते स्त्रीलिंगी नाम आहे. आता समजा तुम्हाला एखादं नाम दिलं आणि त्याचं लिंग ठरवायला सांगितलं, तर सर्वात आधी काय बघायचं, तर ते एकवचनी आहे का अनेकवचनी आहे. आता उदाहरणार्थ बघूया, इथं मी हे झाडे दिलं, झाडे. आता इथं तुम्ही काय म्हणणार पटकन, ती झाडे. आता झाडे या शब्दाचं लिंग तुम्हाला ठरवायचं आहे. कोणत्याही शब्दाचं लिंग ठरवताना पहिल्यांदा काय करायचं, तो शब्द एकवचनी करून घ्यायचा. म्हणजे झाड हा शब्द कसा आहे, झाड, झाडे, म्हणजे तो अनेकवचनी शब्द आहे. एक झाड, अनेक झाडे, म्हणजे हा अनेकवचनी शब्द आहे, बरोबर की नाही. तर त्याला काय करायचं, एकवचनी करून घ्यायचं. त्याला काय करायचं, एकवचनी करून घ्यायचा. एकवचनी काय येईल मग, झाडचं, झाडेचं, झाडे, आहे की नाही. आणि एकवचनी करून घेतल्यानंतर त्याचं लिंग ठरवायचं. मग झाडचं लिंग कोणतं येणार, ते झाड. म्हणजेच काय, बघा, हा एकवचनी आलं, एकवचनी, हा ते झाड, बरोबर, नपुसकलिंग, ते झाड, नपुसकलिंग. म्हणजे ज्यावेळेस अनेकवचनी नाम दिलेलं असेल त्यावेळेस त्याला काय करायचं, एकवचनी करून घ्यायचं आणि नंतर त्याचा लिंग ठरवायचं. म्हणजे झाड, झाडेचं काय झालं, झाड, एक झाड, अनेक झाडे. मग झाडचं जे लिंग आहे तेच झाडेला, मग झाडे सुद्धा काय आलं, हा नपुसकलिंग आलं. झाडे या शब्दाचं लिंग कोणतं आलं, नपुसकलिंग आलं. बघूया अजून. आता बघा, मुले, मुले, अगोदर काय करायचं, हा मग एकवचनी मुलेचं काय येणार, मूल आलं, मुलेचं किंवा मुलगा, मूल किंवा मुलगा, मग तो मुलगा. आणि मुलेचं सुद्धा काय येणार, तो मुलगा. म्हणजे हे आलं पुल्लिंगी. जर तुम्हाला
एखादं नाम दिलं, त्याचं लिंग ठरवायला सांगितलं, ते अनेक वचन असेल तर त्याचं पहिल्यांदा काय करायचं, एक वचनी करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचं लिंग ठरवायचं. हे लक्षात राहील, हे पक्क लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा नियम बघा. एकवचनी नामाच्या अगोदर तो, ती, ते या सर्वनामांचा वापर करावा. त्यापैकी जे सर्वनाम त्याला योग्य वाटेल त्यावरून त्याचं नाव ठरवायचं. म्हणजे जर पुल्लिंगी असेल, पुल्लिंगी नाम असेल तर त्याच्या पुढे कोणता सर्वनाम लागतं, तो. बरोबर आहे की नाही. तो मोर, तो राजा, तो मुलगा, बरोबर आहे की नाही. तो फळा. जर स्त्रीलिंगी असेल, स्त्रीलिंगी असेल तर काय वापरतात, ती वापरतात. आणि नपुंसकलिंग असेल, नपुंसकलिंगी असेल तर काय वापरतात, ते वापरतात. नपुंसकलिंगी असेल तर काय वापरतात, अथर्व, ते वापरतात. म्हणजे तो, ती, ते त्या शब्दाच्या पुढे लावायचं आणि जो तुम्हाला योग्य वाटेल त्याचं लिंग ठरवायचं. आता त्याच्या पुढचं आहे बघा, जोड शब्दाचं लिंग ठरवायचं असेल. म्हणजे आता तुम्हाला एखादा जोड शब्द तुम्ही पाठ केले का नाही, पाला पाचोळा, मीठ भाकरी, मिरची भाकरी, परत अजून काय, कांदा भाकरी, बारीक सारीक, देवपूजा, हे जोड शब्द आहेत का नाही. अशा पद्धतीचे जर अशा पद्धतीचे जर जोड शब्द आले आणि त्याचं लिंग ठरवायचं असेल तर अशा वेळी काय करायचं, तर ते लिंग ठरवताना त्याचा जो शेवटचा शब्द आहे म्हणजे दुसरा शब्द आहे त्याचं लिंग बघायचं आणि त्या पूर्ण शब्दाचं लिंग ते त्या दुसऱ्या शब्दाचं लिंग असतं. उदाहरण घेऊया आपण. बघा, मीठ भाकर हा जोड शब्द आहे की नाही. मग ह्याच्यामध्ये मीठ भाकरी, ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. कोणता, मीठ आणि भाकरी. आता मिठाचं लिंग कोणतं आहे, ते मीठ, आणि भाकरी ते मीठ आणि ती भाकरी. मग आता लिंग कसं ठरवायचं, तर याच्यामध्ये जो दुसरा शब्द आहे भाकरी, दुसरा शब्द कोणता आहे, भाकरी. भाकरी या शब्दाचं जे लिंग आहे ते या मीठ भाकरीचं लिंग म्हणजे ती मीठ भाकरी, ती मीठ भाकरी असं ठरवायचं. अजून बघूया बघा. बर, ठीक आहे. बघा, देवपूजा. बघा, देवपूजा ह्याच्यामध्ये पण दोन शब्द आहेत, देव आहे आणि पूजा आहे. आता देवचं काय आहे, तो देव आहे किंवा ती पूजा. मग ह्या पूजाचं जे लिंग आहे म्हणजे तेच या पूर्ण शब्दाचं लिंग, ती पूजा, ती पूजा म्हणजे स्त्रीलिंगी आला तो शब्द. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला जोड शब्दाचं लिंग ठरवायचं असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये जो दुसरा शब्द आहे त्याचं लिंग ठरवायचं आणि ते जे लिंग आलेलं आहे ते पूर्ण शब्दाचं लिंग तुम्हाला सांगावं लागेल. आता पुढचा नियम बघा. मराठी भाषेमध्ये वारंवार वापरले जाणारे इंग्रजी शब्द. उदाहरणार्थ हा काय आहे, पेन, बॅट, त्याच्यानंतर बूट, ट्रंक, हे असे शब्द आपण नेहमी वापरतो आहे की नाही, नेहमी वापरतो का नाही. आता पेनला आपण कधी मराठीमध्ये दुसरा शब्द बघितलाय का, नाही. बॉक्सला आपण बॉक्सच नेहमी म्हणत आलोय आहे की नाही. तर असे जे इंग्रजी भाषेमधले शब्द आहेत ते पहिल्यांदा मराठीत करायचे, पहिल्यांदा काय करायचे, मराठीमध्ये करायचे आणि नंतर त्याचं लिंग ठरवायचं. आता पेनच घेऊया आपण. पेन, पेनचं लिंग तुम्हाला जर विचारलं तर तुम्ही काय सांगाल, तो पेन. बघा, तुम्ही काय सांगाल, तो पेन. पण हे बरोबर आहे का,
बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे. हा, तो पेन ह्याचं लिंग नाही. तर पहिल्यांदा काय करायचं, तर पेनला मराठीमध्ये कोणता शब्द आहे तो लिहायचा. लेखनी. पेनला काय आहे? लेखनी. मग लेखनीला काय येतील रे? तो येईल का ती? ती लेखनी. काय ना? ती लेखनी. म्हणजेच काय आला? स्त्रीलिंगी. म्हणजे पेन हा शब्द कोणता आहे? स्त्रीलिंगी. बघा, बघितल्या पटकन तो पेन पुल्लिंगी पटकन लिहून टाकणार तुम्ही, परंतु पेन हा कसा आहे? स्त्रीलिंगी आहे. पुढे बघूया. बूट. हा, बूट पायातले. तो बूट आपण म्हणतो. हा, आहे की नाही? पण बुटाचा अगोदर काय करायचं? मराठीमध्ये जोडा. बुटाला काय म्हणतात? जोडा. हा, जोड्याने मारीन. जोड्याने मारीन म्हणतात मी. तो जोडा. काय? तो जोडा. म्हणून हा काय आहे? पुल्लिंगी आहे. पुढे बघा, अजून एखादा शब्द सांगा. हा, मास. इंग्रजी मधला जो आपण मराठीमध्ये वापरतो. हा, बॅट. बॅटला फळी म्हणतात. आता बॅटला आपण ती बॅटच म्हणतो, आहे की नाही? आणि ती फळी म्हणजे हा काय झालाय? स्त्रीलिंगी शब्द झालाय. म्हणजे तुम्ही अगोदर काय करायचं? इंग्रजी शब्द दिसला तुम्हाला की तो आधी काय करायचा? मराठीमध्ये त्याचं उच्चार, त्याला शब्द काय आहे तो बघायचा आणि त्याच्यावर अनुसरून तुम्ही त्याचं लिंग ठरवायचं. कळलं आता? आता काही शब्द आहेत बघा, त्यांचे लिंग ठरलेले आहे. उदाहरणार्थ बघा, गरुड. काय येईल रे? गरुड. तो गरुड म्हणजे पुल्लिंगी. टोळ. तो टोळ पुल्लिंगी येईल. पोपट. तो पोपट. मासा. तो मासा. साप. सुरवंट. तो सुरवंट. तो सुरवंट काय असतो? तो. म्हणजे हे पुल्लिंगी आहेत शब्द. तर बघा, ऊ. डोक्यातली ऊ. ती ऊ म्हणतो आपण. घुस. जळू. ती जळू. पिसू. मैना. सुसर. मगर. म्हणजे हे काय आहे? स्त्रीलिंगी शब्द आहेत. आणि काही शब्द असे आहेत की ते दोन्ही याच्यामध्ये सेमच वापरतात. म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी सेम वापरतात. म्हणजे बघा, बाग. ती बाग आणि ते बाग दोन्हीही येतात. ढेकर. ती ढेकर. ते ढेकर. हा, तो ढेकर आणि ती ढेकर. हा, पोर. पोर हा तर शब्द असा आहे की पुल्लिंगी आहे. तो पोर. ती पोर. ते पोर. म्हणजे तिन्ही ह्याच्यामध्ये ते येतं. त्याला म्हणायचं उभयलिंगी. काय म्हणायचं? उभयलिंगी. म्हणजे तिन्ही ह्याच्यामध्ये येते बघा. पोर. तो पोर. ती पोर. ते पोर. म्हणजे तिन्ही ह्याच्यामध्ये येते. त्याला म्हणायचं उभयलिंगी. परत तसाच दुसरा शब्द आहे बघा, मूल. तो मूल. ती मूल. ते मूल. म्हणजे तिन्ही स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे आणि नपुंसकलिंगी आहे. त्याला म्हणायचं उभयलिंगी. निरनिराळ्या लिंगामध्ये ते आढळतात. ते बघा, निरनिराळ्या लिंगामध्ये ते आढळतात म्हणून त्याला काय म्हणायचं? उभयलिंगी. आता काही जण तंबाखू खातात बघा. मला तंबाखू दे असं म्हणतात. मग आपण म्हणतो ती तंबाखू आणि ते तंबाखू. म्हणजे तो तंबाखू, ती तंबाखू. म्हणजे ते दोन्ही ह्याच्यामध्ये येतं. अशा पद्धतीने आपण काय करतो, तर लिंग त्याच्या पुढे तो, ती, ते असं शब्द वापरून काय करतो आपण त्याचं लिंग ठरवत असतो. कळलं? कळलं का? हो. आता बघूया आपण काही शब्द.
आता इथं पुस्तकामध्ये काही लिंग बदलून दिलेले आहेत, ते कसे आहेत ते अगोदर आपण बघा. बघा पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी आहे. हंस हंसी, दास तरुण बाप भगवान वानर वानरी, बेडूक बेडकी. तुम्ही थांबा, मी वाचते म्हणजे आवाज येईल. तेली युवा युवती, ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती, विद्वान विदुषी, बोकड शेळी, वर वधू मुलगा सून किंवा मुलगी, मोर लांडोर, सासू सासरा, पिता माता, कोण कालवड, बोका भाटी, दीर जाऊ, नवरा बायको, कुंभार कुंभारी. बघा बैल गाय, पती पत्नी, म्हातारा म्हातारी, दीर भाऊजय, दादा ताई, सासरा सासू, भाऊ बहीण, विदूर विधवा, मित्र मैत्री, अध्यक्ष अध्यक्षा, काका काकी, वडील आई, लेखक लेखिका, शिक्षक शिक्षिका, मुलगा मुलगी, चिमणा चिमणी, कोकिळ कोकिळा, पाहुणा पाहुणी, मुंगळा मुंगी, कावळा कावळी. म्हणजे असे तुम्हाला लिंग बदलता सुद्धा आले पाहिजे. एखाद्या शब्दाचा लिंग सुद्धा बदलता आला पाहिजे आणि ओळखताही आला पाहिजे. आता नमुना प्रश्न आपण बघूया. बघा पहिला प्रश्न आहे, लक्ष द्यायचं आहे. ऍक्युरेट कसं उत्तर काढायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे, त्यात ठेव. बघा खाली दिलेल्या शब्दांचे लिंग पर्यायातून निवडा. बघा त्याच्या पुढं लिंग निवडायचं असतं, त्याच्यावर तो ती ते लिहायचं. हा बघा ते पुस्तक म्हणजे काय आहे? नपुसकलिंग. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. एवढं सोपं आहे. पुढचा प्रश्न बघा. खाली दिलेल्या पर्यायातील पुल्लिंगी शब्द असणारा पर्याय निवडा. आता असा पुल्लिंगी निवडायचा आहे म्हणजे त्याच्या पुढे तो ती ते लिहित जायचं. बघा आता काठी, ती काठी बरोबर आहे. तेली, ती धोती, तो तेली, ती धोती, ती गोपी. मग आपल्याला पुल्लिंगी शब्द सांगायला सांगितलाय म्हणजे तो तेली. आराध्य त्यात ठेव. पुढे बघा तिसरा. खाली दिलेल्या पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखायला सांगितलं आपल्याला. आता ढेकर. ढेकर कशी आहे रे? मगाशी सांगितलं मी. दोन्ही ह्याच्यामध्ये आहे. स्त्रीलिंगी तो ढेकर आणि ती ढेकर दोन्ही ह्याच्यामध्ये आहे. हा म्हणजे हा आहे का? नाही. बैल, तो बैल म्हणजे हा पुल्लिंगी आहे. पुत्र, तो पुत्र आणि ती कालवड, ती चालवड. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढे बघा चौथा. खालील पर्यायातील नपुसकलिंगी असणाऱ्या शब्दाचा योग्य पर्याय निवडा. बघा बघूया आधी आपण काही करायची नाही. आपण तो नर, ते नर, तळ, तो तळ आणि तो नर. आपल्याला आता नपुसकलिंगी सांगितलंय म्हणजे काय? ते घर. ठीक आहे. चौथा. पाचवा बघूया आपण. बघा खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. अधोरेखित म्हणजे काय? तर ज्याच्या खाली रेष ओढलेली आहे. झाडाची पाने वाऱ्याने हलत होती. आता पाणी खाली त्यांनी काय केलंय? रेष ओढलेली आहे. बघा आता पहिल्यांदा पाणी हे कसं आहे? एक पान अनेक पाने म्हणजे हे अनेक वचनी आहे. त्याला आधी आपल्याला एक वचनी करून घ्यायला लागेल. पान पाने.
पाणी. मग पानचं आपल्याला लिंग ठरवायचं आहे. ते पान. ते पान. मग ते म्हणजे काय रे? नपुंसकलिंग. पर्याय नंबर 3. ओके. त्यानंतर आपला सराव प्रश्न पेढीमधील प्रश्न आपल्याला बघायचे. पहिला प्रश्न बघा. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना वाचायची. खाली दिलेल्या शब्दांची लिंग पर्यायातून निवडा. आता लिंग निवडायचंय म्हणजे त्याच्यात स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि उभयलिंगी असं असू शकतं. आता बघा पहिला आहे शब्द. पहिला प्रश्न आहे ढेकर. काय आहे? ढेकर. आता ढेकरचं लिंग काय सांगितलं होतं रे? पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. म्हणजे ती ढेकर सुद्धा आहे आणि तो ढेकर सुद्धा आहे. म्हणजे पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे. परत म्हणजे दोन्ही लिंगाचं आहे म्हणजे उभयलिंगी आहे. पर्याय नंबर 4 काय? उभयलिंगी. ढेकर हा कसा आहे? उभयलिंगी आहे. पुढे बघा. पुढचा 2 नंबर बघा. साखर भात या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचंय. आता आपण काय केलं होतं? हा कसा आहे? जोड शब्द आहे साखर भात. मग त्यातला दुसरा साखर एक शब्द आहे आणि भात एक शब्द आहे. बरोबर की नाही? जय ते बंद कर, तू वाट ठेवतो. तर आपल्याला काय करायचंय? दुसऱ्या शब्दाचा जो लिंग असेल. दुसरा शब्द कोणता आहे? भात. मग भातला काय म्हणतो आपण? तो भात म्हणतो आहे की नाही? तो भात. तो म्हणजे काय? पुल्लिंगी. म्हणजे साखर भात या शब्दाचं लिंग कोणतं असणार आहे? पुल्लिंगी. पर्याय नंबर 1. ठीक आहे. पुढे बघा. पोर. हा बघा. पोर काय काय सांगितलं होतं रे? पोरचं हा. तो पोर, ती पोर आणि ते पोर. म्हणजे हे पुल्लिंगी आहे. आवाज नको शांत बस. स्त्रीलिंगी आहे, नपुंसकलिंगी सुद्धा आहे. म्हणून पर्याय नंबर 4 काय आहे? सर्व पर्याय योग्य. पुढे बघा. पुढचा प्रश्न. प्रश्न 4 आणि 5 साठी बघा. खाली दिलेल्या पर्यायातील पुल्लिंगी शब्द असणारा पर्याय क्रमांक निवडा. आता हे लक्षात ठेवायचे. काय सांगितले आपल्याला? तर आपल्याला सांगितलं पुल्लिंगी शब्द निवडायला सांगितलं. आता पेन. पेनचं नियम विसरताय, लगेच विसर. हा. पेनला काय करायचं रे? पेन हा इंग्रजी शब्द आहे. त्याचं काय करायचंय? लेखनी. बरोबर की नाही? आणि मग या लेखनीचं लिंग बघायचं. लेखनी. ती लेखनी म्हणजे हा काय झाला? स्त्रीलिंगी झाला. बरोबर की नाही? बूट. त्याला सुद्धा मराठीत करायचं जोडा. तो जोडा म्हणजे हा कसा झाला? पुल्लिंगी झाला. ट्रंक. ट्रंक म्हणजे काय? पेटी. म्हणजे ती पेटी. हा काय झाला? स्त्रीलिंगी झाला. पुस्तक. पुस्तक आहे ते म्हणजे नपुंसकलिंगी. म्हणजे आता काय सांगितलंय? पुल्लिंगी शब्द सांगितलाय. मग कोणता आहे पुल्लिंगी शब्द? बूट हा शब्द पुल्लिंगी आहे. ठीक आहे. पुढे बघा. 5वा. जाऊ, भाटी, कालवड, धीर. आता बघा. जाऊ म्हणजे काय रे? हा. धीर. जाऊ. धीराच्या बायकोला काय म्हणतात? जाऊ. म्हणजे धीर हा पुल्लिंगी आहे. जाऊ हा काय आहे? स्त्रीलिंगी आहे. कालवड हा कसा आहे? स्त्रीलिंगी आहे. भाटी. बोका. आणि बोक्याची स्त्रीलिंगी काय आहे? भाटी.
म्हणजे लिंग बदला. बोक्याला काय येतं? भाटी. म्हणजे ही सुद्धा कशा आहे? स्त्रीलिंगी आहे. आणि दीर कसा आहे? पुल्लिंगी. आपल्याला काय ओळखायला सांगितले? पुल्लिंगी शब्द. म्हणून पर्याय नंबर 4. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6 व 7 साठी बघा. खाली दिलेल्या पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द असणारा पर्याय ओळखायचा. आता इथं काय ओळखायला सांगितलंय? स्त्रीलिंगी शब्द. प्रश्न नीट वाचायचा बघा. युवक. युवक म्हणजे काय रे? तरुण आहे नाही. म्हणजे हा काय आहे? पुल्लिंगी आहे. ती व्यक्ती. व्यक्ती कशी आहे? ती. माणूस कसा आहे? तो माणूस. तो राजा. फक्त ती काय आहे? ती व्यक्ती. म्हणजे काय आहे? स्त्रीलिंगी. ती व्यक्ती. म्हणून स्त्रीलिंगी शब्द कोणता आला? ती. पुढे बघा 7वा. बघा. गोप, बेडकी, दास, वानर. बघूया आपण. गोप. गोप कसा येणार रे? तो गोप. गोप गोपिका म्हणजे तो. म्हणून हा कसा आला? पुल्लिंगी. बेडकी कसा आला? स्त्रीलिंगी. दास. तो दास म्हणजे हे पुल्लिंगी. वानर. आवाज येते. तो म्हणजे हा कसा झाला? पुल्लिंगी. म्हणजे स्त्रीलिंगी काय आली? बेडकी. स्त्रीलिंगी काय आली? बेडकी. 8 व 9 साठी प्रश्न बघायचे आपल्याला. खालील पर्यायातील नपुसकलिंगी असणाऱ्या शब्दाचा कोण बोलते रे? नपुसकलिंगी असणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक निवडायचा आहे. नपुसकलिंगी म्हणजे काय? पुरुषही नाही आणि स्त्रीही नाही. ते या शब्दाच्या पुढे जे सर्वनाम येतं त्याला नपुसकलिंगी म्हणायचंय आपल्याला. आपण पर्याय वाचूया. बाहुबली, भाजीपाला, देवघर, मीठ भाकरी. आता हे सगळे बघा इथं जोड शब्द आहेत. जोड शब्द आहेत का नाही? त्याच्यातला दुसऱ्या शब्दाचा आपल्याला काय करायचंय? लिंग ठरवायचं. मग ह्याच्यामध्ये बहीण आहे. ती बहीण म्हणजेच ती भाऊ बहीण झाली आहे की नाही? घर म्हणजे ते देवघर झालं. पाला तो पाला म्हणजे तो भाजीपाला. भाकरी ती मीठ भाकरी झाली. मग आपल्याला नपुसकलिंगी सांगितलंय. कोणतं आलं? हे देवघर. पुढे बघूया. गरुड, सुसर, झाडे, गो. बघा तो गरुड. बरोबर का? म्हणजे हा पुल्लिंगी आहे. ती सुसर. ती सुसरच आहे का? बरोबर. ती झाडे. बघा म्हणजे हा स्त्रीलिंगी आहे. तो गो म्हणजे हा पुल्लिंगी आहे. आपल्याला सांगितलंय ना पुसकलिंगी. बघा नियम तुम्ही लगेच विसरताय. बघू कुणाच्या लक्षात येते? झाड. काय करायचं? हा इथं झाडे हे अनेक वचन आहे की रे. झाडे कसं आहे? अनेक वचन. त्याला काय करायचं? एक वचन करून घ्यायचं. झाडचं काय झालं? झाडेचं काय झालं? झाड. आणि झाडला काय येणार? ते झाड. म्हणजेच हे काय झालं? नपुसकलिंगी. काय झालं? नपुसकलिंगी. किती विचार करावा लागतोय बघा. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3 बरोबर आहे. म्हणून नियम आहेत ते व्यवस्थित लक्ष देऊन बघा. प्रश्न पुढचा बघा. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. अधोरेखित म्हणजे लक्षात ठेवायचं ज्याच्या खाली रेष ओढलेली आहे असं. बघा 10वा. टोपीवाल्याने झाडावर
वृक्षावरील माकडांना दगड मारले. बघा आता हा पुल्लिंग. बर बर बर. आता दगड या शब्दाला आपण काय वापरतो? तो. हा पण इथं दगड मारले, एकच दगड मारलाय का रे? अनेक दगड मारलेत म्हणजे हे अनेक वचन आहे. अनेक वचन असताना तो, हा अनेक वचन असताना ते वापरावं लागेल आपल्याला, आहे की नाही? ते दगड. पण त्या अनेक वचनाचं आपल्याला काय करायचंय? एक वचन करायचंय आणि नंतर त्याचं लिंग ठरवायचंय म्हणजे तो दगड पुल्लिंगी येणार. समजलं? हा पुढे बघूया. 11 आणि 12वा प्रश्न बघूया. खाली कोण बोलतोय रे? खाली दिलेल्या पर्यायातील विरुद्ध लिंगी शब्दाची अयोग्य जोडी शोधा. बघा हा थांबा. बघा दास दासी बरोबर आहे का रे? बरोबर आहे. पाटील पाटली, सुतार सुतारी, मोर मोरणी. काय येणार इथं? बरोबर. मोराची कोण असते? लांडोर असते. मोराची कोण असते? लांडोर. पर्याय नंबर 2 हा चुकीचा आहे. हा बघा धीर भाऊजे आहे का रे? बरोबर बरोबर आहे. धीराच्या बायकोला भाऊजे म्हणतात का धीर जाऊ म्हणतात रे? धीर भाऊजे ही बरोबर आहे. मुलगा सून बरोबर आहे. पती पत्नी बरोबर आहे. बोका बोक्याला काय ना? भाटी. आणि मेंढीला काय ना? हा मेंढा. आहे की नाही? बोका भाटी मेंढा मेंढी आहे की नाही? म्हणून हा पर्याय कसा आहे? बरोबर. तर आज आपण बघा लिंग पाहिले. ठीक आहे. लिंग लिंगाच्या प्रमुख 3 प्रकार. हा पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. पुरुष आणि पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असणाऱ्या शब्दांना काय म्हणायचं? उभयलिंगी. जे शब्द दोन्ही लिंगामध्ये आहेत म्हणजे स्त्रीलिंगी सुद्धा आहेत आणि पुल्लिंगी सुद्धा आहेत त्यांना उभयलिंगी म्हणायचं. अनेक वचनी नाम असेल तर ते एक वचनी करून नंतर त्याचं लिंग ठरवायचं. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर हा घटक अवघड नाही. समजला? उद्या हा घटकाचा स्वाध्याय सोडवून आणायचा. ठीक आहे.